टाळ्या वाजवा बरं लहान लेकरांकरता. तुम्ही म्हणा पुढे. माझ्या वडिलांची निराशी का देवा, माझ्या वडिलांची निराशी का देवा, माझ्या वडिलांची निराशी का देवा, माझ्या वडिलांची
होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका ताल मृदुंग श्रोते रेखा तया माझे नमन दंडवत विठ्ठला माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हालाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित तुम्हा सकल संत जनांच्या सेवेकरिता चिंतनाच्या माध्यमातून चिंतनासाठी उपस्थित केलेला अभंग ज्यांचे विचार वेद मान्य वाणी शास्त्र मान्य आणि वर्तन ईश मान्य असणार संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबारा यांचा मागणीपर प्रकरणामध्ये येणारा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारा आपल्या वडिलांचा स्वाभिमान सांभाळून देवाकडे मागणी करतात विठ्ठला शब्दाला अंडरलाईन करायची कुठे वडिलांचा स्वाभिमान सांभाळून बरं का कारण मागणारा हा लाचार असतो बरोबर ना तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने त्याचे धिक्क त्याचे हात पसरी त्याचं जीवन म्हणजे धिक्क म्हणजे धिक्कार असो कुणाच्या जीवनाचा जो हात पसरतो मागणाऱ्याच्या जीवनाचा धिक्कार करतात मग तुकोबारा इथे मागणी करतात पण वडिलांचा स्वाभिमान सांभाळून लाचार होऊन मागणी केली नाही भगवंतानं आग्रह धरला म्हणून तुकोबाराय मागणी करतात पण मागत असताना तुकोबारायांची काय वाणी आहे काय शब्द आहे हे देवा हे पांडुरंगा हे पंढरीनाथा कदाचित तुला वाटेल की मी तुझ्याकडे भीक मागत आहे अजिबात नाही देवा मी तुझ्या पुढे भीक मागत नाही आणि तू तुझ्या पदरच देत नाही देवा तर ती माझ्या वडिलांची मिरासदारी आहे माझ्या वडिलांची मिरासी गा देवा मिरासदारी शब्दाचा अर्थ होतो वतनदारी अगदी अलीकडच्या भाषेत बोलू का ती माझ्या वडिलांची इस्टेट आहे देवा वडिलोपार्जित इस्टेट असते ना म्हणजे वडील गेले की आपोआप नावं लागतात कुणाची वारस हा आपोआप लागतात बरोबर बोलते ना मी माझं ते क्षेत्र नाही पण तरी अंदाज घेऊन बोलते नावं लागतात की नाही हा अगदी मुलींची सुद्धा लागतात तसं देवा ही माझ्या वडिलांची वतनदारी आहे त्यांची इस्टेट आहे त्यांनी तुझं अखंड भजन केलं आणि त्या भजनाच्या त्या वतनदारीवरती त्या मिरासदारीनुसार त्या इस्टेटीनुसार देवा मी मागणी करतो काय मागणी आहे तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा माझ्या वडिलांनी तुझी सेवा केली आणि तीच सेवा मला करायला मिळावी हीच माझी मागणी आहे लक्षात येतं ना पण देवा कदाचित तुझा गोड गैरसमज होईल तुला वाटेल की मी भीक मागतोय अजिबात नाही देवा मी हक्काने मागणी करतो काहू तुकोबारा एवढा हक्काने मागणी करण्या इतकं तुमच्या वडिलांनी केलं तरी काय म्हणजे माझ्या वडिलांनी काय काय केलं उपवास पारणे राखिला दारवंटा माझ्या वडिलांनी उपवास केला देवा पारण केलं तुझा दारवंटा राखला आणि हे सगळं गुन्हा करता केलं केला भोगवटा आम्हाला
व्यवहार काय सांगतो? पुढे बसा, पुढे बसा. व्यवहार काय सांगतो? आई वडील कष्ट करतात. या पुढे या, सर्व पुढे बसा. सरका पुढे. विठ्ठला विठ्ठला अजून तुम्हाला अर्धा मिनिट वेळ देते. आत्ताच पुढे सरका. ते बाबा कसे बसले त्या लेवल मध्ये यावर. चला पटापटा. महिलांनी या साईडला बसा, पुरुष त्या साईडला बसतील आणि पुढे एक अजून 2-3 माणसं बसतील. हा चला थोडस मला सांगा ना, तुम्ही पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या हाताला विश्रांती आहे का? कुणासाठी हे कष्ट करताय हो? कुणासाठी? हो, दिवसातून 2 वेळा 4 वेळा आपण लेकरांना ऐकवत असतो, अरे हे बाबा सगळं चाललंय ना, हे तुमच्या करता करते. बरोबर की नाही? हा, नाही तर मला काय गरज चालली आहे? आपली 8 तासाची नोकरी करून बसल ना सुखानं घरी, पण हे 2 तासात ओव्हर टाइम कशा करताय? यांना या वातावरणात ठेवलं पाहिजे ना, त्यांच्यासाठी आहे हे सगळं. हा, खाली बसला होता, म्हणलं खाली बसून कसं जमल, पण उभं राहिलं पाहिजे. आता नाचायला जमत नाही, काय करावं, त्याला पुण्यात राहून जमत नाही. नाचायचं तर त्याला संस्थेत गेलं पाहिजे. ते पलीकडे आहे ना वेगळं, ते माझं आहे, ही संस्थेतली आहे, म्हणून हिटून उठून नाचत आहे. आपण बघू बघून शिकेल. विठ्ठला आई वडील कष्ट करतात ते मुलांकरता, तसं देवा माझ्या वडिलांनी उपवास केला, पारण केलं, दारवंटा राखला, हे सगळं आमच्या करता केलं देवा. पण कदाचित तुला वाटेल की मी फक्त वडिलोपार्जित इस्टेटीवरती बोलत आहे, मागणी करत आहे. अजिबात नाही देवा. तर मी सुद्धा माझ्या वडिलांची परंपरा सांभाळली, त्या परंपरेनुसार तुझा दास झालो, तुला शरण आलो. मग आता देवा जर माझा कुणी अपमान केला, अवहेलना केली, हेटाळणी केली, मोकलणे शब्दाचा अर्थ होतो अवहेलना करणे, हेटाळणी करणे, अपमान करणे. मग देवा मला जर कोणी अपमानित केलं तर माझी लाज राखणं कोणाचं काम आहे? तुका मुकलिता ते चालू ठेवा बरं सारखं. लाज गुणा वंश परंपरा दास मी अंकिता. तुकोबाराय म्हणतात देवा आता माझी लाज राखणं तुझं काम आहे. विठ्ठला अभंगाचा अर्थ लक्षात आला ना? आला का? हो म्हणा, थोड्या माना ढोलवा. हा, अभंगाचा अर्थ लक्षात आला असेल. मुख्य विषयाला स्पर्श करण्यापूर्वी ज्या निमित्तानं हे कीर्तन आहे, ही सेवा आहे, हरिभक्ती परायण वैकुंठवासी गुलाबराव मुकुटराव भोसले, सर्वांचे आवडते, सर्वांचे लाडके दादा. या दादांचं मागील वर्षी 2 डिसेंबर 2024 मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देव दीपावलीच्या दिवशी वृद्धपकाळानं, साधारण वय वर्ष 90 असावं, त्यांचं देहावसान झालं. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण तथा आपल्या गावाकडच्या वाशीमध्ये वर्ष श्राद्ध, आणि या श्राद्धाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठला खंडाळ तालुक्यामध्ये येणारे ही शिवाजीनगर, आणि या शिवाजीनगर गावचे असणारे आई सोनूबाई वैकुंठवासी सोनूबाई आणि वडील वैकुंठवासी मुकुटरावजी भोसले, या दाम्पत्याच्या पोटी जवळजवळ माझ्या माहितीनुसार 5 मुलं आणि 3 मुली, बरोबर, मोठा परिवार. पण या सर्व भावंडांमध्ये थोरले पण ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत निभवलं ते दादा. दादा या शब्दाचा अर्थच होतो
दा म्हणजे ओझ, बरं का, ओझ हे वाहणारा. मग ते जबाबदारीचं ओझ असेल, कामाचं ओझ असेल, नाही का, या सर्व भावंडांना सांभाळून घेण्याचं ओझ असेल, कुटुंबाला एकत्रित ठेवण्याची जी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीचं यथार्थपणे ओझे वाहणारे आमचे दादा. बरं का, दादांचे वडील थोडी माहिती असावी तुम्हाला, असेलही माहिती, म्हणजे आमचे मुकुटरावजी भोसले. खरं तर ते या भागातले एक प्रसिद्ध, अलीकडच्या भाषेत बोलायचं गणित तज्ञ म्हणेल मी. कारण जुन्या काळामध्ये जर जमीन मोजायची असेल तर ती कशी मोजली जायची? तेव्हा काय असं ते मोजणी करणारे येत नव्हते कार्यालयातून दोऱ्या बिऱ्या घेऊन, पावलावरती मोजली जायची. अगदी ती पावलावरती मोजणं, ती जमीन मोजणं, हे काम या परिसरामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचं असलं की दादांच्या वडिलांना, म्हणजे आमचे मुकुटरावजी भोसले यांना बोलवलं जायचं. असे अगदी प्रसिद्ध होते त्या काळामध्ये ते. आणि सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा वाटा होता. आणि वडिलांचा तोच वारसा दादांनी सुद्धा जतन केला. दादा जवळजवळ 25 वर्ष मुंबईमध्ये गिरणीमध्ये काम करत होते. त्याला एक पद असतं पहा, म्हणजे कामगार नाही, काय म्हणतात त्याला, गावाकडे आमच्या जाबर जाबर असा काहीतरी शब्द आहे बघा. हा बरोबर का, म्हणजे अगदी ते पद त्यांनी 25 वर्ष यथार्थपणे सांभाळलं. मुंबई सारख्या ठिकाणी खूप छान आणि प्रामाणिकपणे नोकरी केली. बरे एकट्याने नाही नोकरी केली. आपण मुंबईला नोकरीला गेल्यानंतर आपल्याही गावातली 4-2 लोक नोकरीला लावण्याचं काम दादांनी केलं. बऱ्याच लोकांना नोकरीला लावलं. अनेकांच्या संसाराला उभं करण्यासाठी हातभार दादांनी लावला. त्याचप्रमाणे दादांना सामाजिक कार्याची खूप आवड होती. आपल्याकडे विवाह जुळवण्याची एक पद्धत असते, ती सगळ्यांनाच टॅक्ट जमते असं नसतं बाबा. काही काही मोडणारे असतात, पण दादांसारखे जुळवणारे फार कमी असतात. बरं का, लग्न जुळवणं हे सुद्धा एक पुण्याचं काम असतं आणि ते सगळ्यांना जमतं असं नाही. पण दादांनी अनेकांची लग्न जुळवली, अनेकांची मन जुळवून देण्याचं काम दादांनी केलं. त्यांचं सामाजिक कार्य फार मोठं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी राजकीय वारसाही सांभाळला. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अगदी गावातली तुमची विविध कार्यकारी सोसायटी असो किंवा साखर कारखाना असो, या सर्व क्षेत्रामध्ये दादांनी अगदी भरीव कामगिरी केली. आणि याच त्यांच्या कामगिरीचं फल म्हणूया किंवा कर्माचं काहीतरी फळ म्हणूनच की काय, दादांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार जो आहे ते मी उल्लेख करेन. उल्लेख करण्यापूर्वी मी ज्ञानोबाईची ओवी तुम्हाला आवर्जून सांगेन. माऊली म्हणतात, का भूमीचे मार्धव सांगे कुंभाची लवलव. बरं का, जमिनीची सुपीकता कशावरून ठरवली जाते? तुम्ही शेतकरी आहात ना, शेती करता ना. मी शेतकऱ्याची मुलगी आहे. हा, जरी पुण्याला राहत असले तरी आम्ही बी शेतकरीच सांगतो. अर्धा एकर का असना, शाळा शेतकरी. बरं का, जर भाताचं पीक किंवा काही एखादं पीक आहे आणि ते शेतामध्ये जर असं जोमात आलं असेल छानपैकी, आणि शाळा शेतकरी जर बांधावरून चालला ना तर सहज म्हणतो, सहज, अरे ज्या अर्थी पीक एवढं जोमात आलंय ना, नक्कीच जमीन काळी कसदार असणार आहे. कशावरून ठरवलं? समजावून घ्या बरं का माझा दृष्टांत. ज्ञानोबाईचे शब्द आहेत, पीक चांगलं आलं ना की शाबासकी मातीला जाते. तसंच आहे, संतती वैभव चांगलं जन्मलं ना की शाबासकी कुणाला जाते? धन्य माता पिता धन्य माता पिता Oh
पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये जन्माला आलेला पुत्र असो कन्या असो, आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असणाऱ्याच्या माई बापाला तुकोबाराई धन्यता देतात. सिद्धांत लक्षात आला ना? दृष्टांत आणि सिद्धांत दोघांची सांगड घालते. पीक जोमात आलं की शाबासकी मातीला जाते. तसं संतती वैभव किंवा मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली जर चांगली निघाली तर महाराज माणूस सहज म्हणतो नक्कीच आई हुशार असणार आहे, नक्कीच वडिलांनी काहीतरी संस्कार केलेले आहेत बरं का. तसं दादांचं जर संतती वैभव जर आपण पाहिलं ना, दादांच्या पोटी जन्माला आलेली, मला वाटते माझ्या माहितीनुसार दादांना 2 मुलं आणि 3 मुली आहेत. एक आमचे नितीन रावजी आणि दुसरी दत्तात्रेय भोसले. एक डेअरीचा व्यवसाय आहे एकाचा, आणि एक पुण्यामध्ये सर्व्हिस करतात. त्याचप्रमाणे दादांना असणाऱ्या 3 कन्या, एक आमच्या सौभाग्यवती राणीताई जगताप, त्याचप्रमाणे दुसऱ्या सुरेखाताई लेंभे आणि लताताई देशमुख, अशा 3 कन्या, 2 चिरंजीव. आणि आणखी जसं एखादा वटवृक्ष असावा आणि त्याला अनेक फांद्या फुटत राहाव्यात, तसं दादांची असणारी नातवंड सांगायला मला आनंद वाटतो. मला शिक्षण क्षेत्राविषयी अतिशय आपुलकी आहे बरं का, अभिमान वाटतो मला सांगायला की दादांचा असणारा नातू आमचा आकाश दादा हा गेली 2 वर्ष झालं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे. मोठा अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न आहे. दादांच्या आशीर्वादानं ते नक्कीच पूर्ण होईल बरं का. त्याचप्रमाणे श्रेयस असेल, श्रुती दिदी असेल, मी पाहिलं किती चुटू पळत होती, अगदी प्रत्येकाच्या हातातलं काम स्वतःच्या हातात घेऊन करत होती. हे सगळे संस्कार मुलांना कुणाकडनं येतात? आई वडिलांकडनं, आजी आजोबांकडनं. एक वाक्य तुम्हाला मी आवर्जून सांगेल, नोट डाऊन करून घ्या. साने गुरुजी श्यामची आई या कादंबरीमध्ये लिहितात की चंद्र आणि सूर्याच्या किरणांनी जशी कमळे फुलतात, ऐका सज्जन हो, चंद्र आणि सूर्याच्या किरणांनी जशी कमळे फुलतात तसे आई वडिलांच्या संस्कारांनी मुलांच्या जीवनरूपी कळ्या फुलत असतात. लक्षात येतं? तुम्ही मुलांना जे सांगाल ते मुलं करत नाहीत, तुम्ही जे कराल ते मुलं करत असतात. लक्षात येतं ना? तुम्ही त्याला 10 वेळा सांगा हरिपाठ म्हणत जा, रोज हरिपाठ म्हणायचा, रोज हरिपाठ म्हणायचा, असं तुम्ही कितीही जरी वेळा सांगितलं तरी ते हरिपाठ म्हणायला बसणार. त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला भाकरी करता करता पुढं म्हणला पाहिजे, मग ते मागं म्हणेल. लक्षात येतं ना? हा, माझी आई, आम्ही शेतावरनं घरी निघालो की आम्ही हरिपाठ म्हणत वाटेनं जायचो. शेतामध्ये खुरपायला लागलो की आमची आई अभंगाच्या भेंड्या लावायचे. काय तुडकी बुडकी जी गाणी येत असतील देवाची ती म्हणत राहायची. अशी भाकरी करायला बसली की समोर आम्हाला बसवायची ना हरिपाठ म्हणायला लावायची. हे उगाच नाही कीर्तनकार होणं, याला कारण हे आई वडिलांचे संस्कार असतात, हे मला सांगायचंय. लक्षात येतं? तसं कुठेतरी दादांचे, आजी म्हणजे दादांच्या धर्मपत्नी आमच्या अंजनाताई, बरोबर ना नाव? सगळेजण प्रेमाने त्यांना अक्का असं म्हणतात. अक्का आणि दादांची ही जोडी आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेली ही सगळी रत्न, आणि विशेष म्हणजे ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सगळ्यांना माहीत असणारे, सगळ्यांच्या मुखामध्ये ज्यांचं नाव अगदी प्रसिद्ध आहे, DM अप्पा, ज्ञानेश्वररावजी मुकुटराव भोसले. हे माझ्या माहितीनुसार ते सुद्धा आता आपला खंडाळा तालुका जो साखर कारखाना, शेती सहकारी साखर कारखाना आहे त्याचे विद्यमान संचालक आहेत. त्यांच्या आग्रहास्तव आणि हा संपूर्ण असणारा भोसले परिवार, या परिवाराच्या आग्रहास्तव या ठिकाणी या कीर्तनाचं आयोजन आहे. कीर्तन करण्याचा हेतू अगदी अर्ध्या मिनिटामध्ये सांगून जाते. 2 हेतू असतात. वर्ष श्राद्धाला मी कालही बोलून गेले, वर्ष श्राद्ध 13वा 10वा कशा करता करायचं कीर्तन प्रवचन? आता गेले दादा, गेले वर्ष झालं, कुठं भास तरी झाला का तुम्हाला त्यांचा? गए हुए कभी वापस आते नहीं, लेकिन उनकी याद बहुत आती है. सोचन हो, गेलेली माणसं पुन्हा माघारी येत नसतात. मग कशा करता हा अट्टास करायचा? का करायचं कीर्तन, का करायचं प्रवचन? त्यामागे 2 हेतू आहेत. हेतू क्रमांक 1,
गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती लाभावी. आणि हेतू क्रमांक 2, दादा गेले, एक दिवस असाच माझा सुद्धा फोटो हार घालून तिथं लागणार सगळ्यांचा. मी माझा म्हटलं म्हणजे फक्त माझा नाही, माझ्या सहित गेला. देखत देखत नाचू पंतू. हा सज्जन हो, या पृथ्वी तलावरचा एक नियम आहे गासू जायला. राजा रंक फकीर, राजा असो रंक असो फकीर असो. अहो देवाला सुद्धा आपलं कार्य संपल्यानंतर अवतार थांबवावा लागला. साधू संतांनी समाधी घेतली आणि तुम्हा आम्हाला मृत्यूला सामोरं जावं लागतं. थोडक्यात येणाऱ्या प्रत्येकाला एक दिवस जायचंय आणि तेही या 7 वारातच. सोमवार ते रविवार. 8वा वार तुमच्यासाठी माझ्यासाठी वेगळा असा नाही बरं का. एक दिवस जायचंच आहे, पण जाण्यापूर्वी जीवन नेमकं कसं जगावं हे कळण्याकरता कीर्तन आहे. विठ्ठला बाबतीत एक वाक्य मी तुम्हाला सांगेन की 90 वर्ष त्यांचं वय होतं. 90 वर्ष. 90 आकड्यावर मी जोर दिला, कारण आता 90 पर्यंत जायचं म्हणजे महाराज लय कठीण आहे. आता 40 आमच्या कमरेला पट्टा लागला. 2 चिन्ह चढलं तर आम्हाला धाप लागती. कीर्तनामध्ये जास्त ओरडून बोललं तर दुसऱ्या दिवशी घसा बसतो. हे का शरीर आहे का महाराज आता? 40 मध्ये माझी काल परवा मैत्रीण म्हणले, अगं पूर्वी 60 नंतर जे आजार सुरू व्हायचे ना ते आता 20 वर्ष अलीकडे आले आणि 40 नंतर सुरू झाले. म्हणजे पूर्वी गुडघे दुखायचे आजीबाई कधी 60 नंतर 75 नंतर, आता 40 गुडघे दुखायला लागलं. म्हणजे फार जीवनमान असं कमी कमी होत चाललेलं आहे. सज्जन कमी होत चाललेलं आहे. विठ्ठला पण दादा भाग्यवान, दीर्घायुष्य लाभलं. 90 वर्ष वय आणि तेही अंतरुणावरती पडून नाही मृत्यू आला. अगदी सर्वांशी चालता बोलता मृत्यू आला. किती भाग्याची गोष्ट आहे. आणि तो दिवस होता देव दिवाळीचा, बरोबर ना. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा. मार्गशीर्ष महिना पवित्र महिना म्हटला जातो आणि या पवित्र मासामध्ये देव दिवाळीच्या दिवशी, प्रतिपदेच्या दिवशी त्यांनी आपला देह ठेवला. खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जो काही अट्टहास केला होता तो अट्टहास गोड झाला. हा सगळा अट्टहास कशा करता केला? याजसाठी केला होता. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. खऱ्या अर्थानं आता ते निवांत झाले, निश्चिंत झाले. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही कर्म केलं ते पाहिल्यानंतर तुकोबरांच्या भाषेमध्ये कौतुक ते वाटे झाले यावेचाचे, नाव मंगळाचे ते निगुणे. खऱ्या अर्थानं दादांचा शेवट हा अतिशय गोड स्वरूपामध्ये झाला. दीर्घायुष्य लाभलं, चालता बोलता मरण आलं आणि चांगल्या दिवशी आलं, बरं का. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आज खऱ्या अर्थानं
दादांचं असणारं पुण्यस्मरण आणि अशा व्यक्तींच्या स्मरणानं तुम्ही आम्ही पुण्यवान होत असतो म्हणून करायचं असतं ते पुण्यस्मरण. विठ्ठला अभंगाकडे जाऊया. अभंगाची प्रस्तावना अशी सज्जन हो. या अभंगामध्ये तुकोबारे आपल्या वडिलांचा स्वाभिमान सांभाळून देवाकडे मागणी करतात. बरं का, या अभंगाची पूर्व पीठिका मांडत असताना मी थोडस वेगळ्या चिंतनाकडे तुम्हाला घेऊन जाईल की संत आणि भगवंत यांच्यामध्ये अनेक 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 नाती होती सज्जन हो. अनेक नाते. कधी संतांनी भगवंताला माईबाप म्हणून हाक मारावी, कधी कधी संतांनी भगवंताच्या कुशीमध्ये शिरावं आणि लेकरू म्हणून स्वतःचे लाड करून घ्यावे. बरे का, माझ्या मुक्ताबाईनं जनाबाईनं म्हणावं, तुम्हा यमिले करू विठोबा तुला कसे विसरू. किंवा माझ्या जनाबाईनं म्हणावं, सुंदर माझे जाते गे फिरते कौतुके उभ्या गाऊ कौतुके तू ये रे बा. काय म्हणावं देवाला? ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. बा म्हणावं, बाप म्हणून हाक मारावी. कधी म्हणावं, ये ग विठाबाई माझे माझे पंढरीचे आई आई म्हणावं देवा. अशी अनेक नाती लावली संतांनी भगवंतासोबत. मी तुम्हाला एक संत आणि भगवंतातलं एक गोड नातं सांगेल, ऐका सज्जन हो. आमचे संत सावकार आहेत आणि भगवंत कर्जदार आहेत. तुम्ही म्हणाल कसं हो? संतांनी भगवंताची निष्काम सेवा केली आणि त्या सेवेचं ऋण देवाच्या डोक्यावरती झाल्यामुळे देव कर्जदार आणि संत सावकार. आणि व्यवहार सांगतो बरं का, जेव्हा जेव्हा सावकार समोरून येतो तेव्हा तेव्हा कर्जदाराची मान काय होते? खाली जाते. मग तसंच आहे तुकोबारायांच्या जीवनामध्ये महाराज, जेव्हा जेव्हा तुकोबाराय समोरून यायचे तेव्हा भगवंत खाली मान घालून उभा राहायचा. का? कारण तुकोबारायांनी केलेल्या सेवेचं ऋण हे देवाच्या डोक्यावरती होतं आणि म्हणून देवानं खाली मान घालून उभं राहावं. पण एक दिवस काय आश्चर्य घडलं. पांडुरंग परमात्मा तुकोबारायांच्या मुखाकडे पाहू लागले. तुकोबारायांना आश्चर्य वाटलं, हो देवा, आजपर्यंत कधी माझ्या मुखाकडे पाहण्याचं धाडस केलं नाही, आज माझ्या मुखाकडे पाहता काय उद्देश आहे? देवानं म्हणावं, तुकोबाराय तुमच्या मुखाकडे पाहतो याला कारण मागण्याची आस पाहे मुखाकडे. का पाहतोय मुखाकडे? अहो तुम्ही काहीतरी मागावं म्हणून मी तुमच्याकडे पाहतोय. कारण फार फार ओझं झालंय डोक्यावरती, मला या ऋणातून मुक्त करा आणि त्यासाठी काहीतरी मागावं, काहीतरी मागा. कोण म्हणतंय? भगवंत. कुणाला? तुकोबारायांना. पण तुकोबाराय पाणीदारपणे म्हणतात, देव मागा म्हणतात आणि तुकोबाराय मागत नाही. का मागत नाही? तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची रीत आहे काही मागणे हे अनुचित, वडिलांची रीत जाणत जो. माझ्या वडिलांची रीत आहे देवा, कुणाकडे काही मागायचं नाही. कारण तुकोबारायांचे वडील बरं का बोल्होबा, त्यांच्या जीवनातला असा नियम होता की त्यांनी देवाच्या मुखाकडे कधी पाहिलं नाही. ऐकताय ना? का? कारण देवा कदाचित तुझ्या मुखाकडे पाहिलं आणि तुझ्या कानातली चमचम करणारी कुंडल पाहिली मला मागाविषयी वाटली तर, तुझ्या गळ्यातला तो हार पाहिला मला मागावासा वाटला तर, तुझ्या डोक्यावरचा तो मुकुट पाहिला मला आवडला मागावासा वाटला तर, त्यापेक्षा मी तुझ्या मुखाकडे पाहतच. किती तुझे पाय डोळ्यावर पाय झालं, किती तुझे पाय डोळ्यावर पाय झालं.
पाय आणि डोळा रूपाचे ध्यान. काय प्रमाण आहे हो? देवा तुझे पाय माझ्या चित्तामध्ये अखंड राहावेत म्हणून कायम पायावरती दृष्टी बोलोबांची. एकदा बोलोबा पंढरपूरला निघाले. कणकाई माता म्हणते का हो एकटा एकटा पंढरपूरला जाता कधीतरी आम्हाला बी न्या की. ते गाणं आहे ना धनी मला बी दाखवा ना. आता नाही गाऊन म्हणत. कधीतरी म्हणावं पंढरपूरला न्या ना कधीतरी न्यावं आम्हाला सुद्धा. म्हणले चला पण एक अट आहे. काय अट आहे? देवाकडे काही मागायचं नाही. म्हणले अजिबात मागणार नाही. आणि बोलोबा आणि कणकाई माता दोघ जण पंढरपूरला आले. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाच्या दर्शनासाठी बारीमध्ये बोलोबांचा नंबर आला. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, माघारी आले. गरुड खांबाला भेट देतात तेवढा कणकाई माता देवापाशी गेली, दर्शन घेते. मौलीचं अंतकरण किती दयाळू आहे महाराज, किती हृदयद्रावक आहे. जसं चरणावरती मस्तक टेकवलं, अश्रूंचा अभिषेक घातला, डोळ्यातून गळगळा अश्रुधारा वाहू लागल्या. देवानं संधी साधली आणि विचारलं कणकाई माता एवढ्या का रडता, काय दुःख आहे? कणकाई माता म्हणते देवा अरे सगळं काही दिलेच रे पण स्त्री जन्माचा उद्धार केला नाही, सध्या पोटी संतान प्राप्ती नाही. अरे आई पण मला अजून लाभला नाही. देव म्हणले जा तुला एक नाही 4-4 मुलं होतील. एवढा आनंद झाला, आनंदाच्या भरात बाहेर आले. बोलोबा गरुड खांबाला भेट देत होते. कणकाई मातेच्या चेहऱ्याकडे पाहिलं, चेहऱ्यावरून ओसरणारा आनंद पाहिला आणि ओळखलं. का ग देवाकडे काही मागितलंस की काय? म्हणले छे मागितलं नाही पण देवानं विचारलं म्हणून मनातलं दुःख तेवढं सांगितलं. मग देव काय म्हणले? अहो देव म्हणले एक नाही तुला 4 मुलं होतील. म्हणले आल्या पावली माघारी जा आणि देवाला सांग 4 नको 1च दे. पण कसा दे? पुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा किंवा जननी जनेसो भक्त जने दाता या शूर नाही तो जननी वांजवली क्या खोवे गानूर. आईनं 3 प्रकारच्या पुत्राला जन्म द्यावा. 1 तो माझ्या शुभासारखा शूर असावा. 2 तो माझ्या हनुमंतरायांसारखा भक्त असावा. नाहीतर तो कर्णासारखा दानशूर असावा. अन्यथा याच्या व्यतिरिक्त लेझिम खेळत घरी येणारा नसलेला लक्षात नाही तो माता वांज भली. लक्षात येतं ना? मागणीमध्ये दुरुस्ती केली. माझा दृष्टांत संपला. माझा सिद्धांत हा आहे सज्जनो की तुकोबारायांचे वडील बोलोबा यांची रीत तुकोबाराय सांगतात की आमच्या वडिलांची रीत आहे कुणाकडे काही मागायचं नाही. तेव्हामुळे मी देवा तुझ्याकडे काही मागणार नाही. पण देव आग्रह करतात काहीतरी मागा ना. तुकोबाराय काहीतरी मागा. 11:15 वाजले. काहीतरी मागा. आपल्याकडे वेळ कमी आहे. काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात देवा मागणं आमचा स्वभाव नाही. एक लक्षात घ्या जे मागत नाहीत त्यांना संत म्हणावं बरं का. तिघांचा स्वभाव तुम्हाला 3 मिनिटांमध्ये सांगते. जीवाचा स्वभाव, देवाचा स्वभाव आणि संतांचा स्वभाव. जीवाचा स्वभाव कुणाकडे काहीही मागत राहणं म्हणजे अगदी एसटीत बसलं ना आणि शेजारचं ओळखीचं नसलं तरी म्हणते हे राम राम गाववाले हाय का थोडा कळतंय ना. म्हणजे तंबाखूच्या चुन्यासाठी राम राम गाववाले ओळख नाही तरी का कुणाकडे काहीही मागत राहणं हा जीवाचा स्वभाव आहे. आणि देवाचा स्वभाव मोठा मजेशीर आहे. जे मागत नाही ज्याला गरज नाही त्याला देव देण्याचा आग्रह करतो. घ्या घ्या म्हणजे अगदी आता गमतीने मी सांगत असते. तुम्ही कुठल्याही साखर कारखान्याची संचालक बॉडी तपासून बघा. चेअरमन सहित सगळे बाबा बिगर साखरेचा चहा पिणारे. चहातही साखर चला ना. दिवाळीला त्यांचे लाडू सेपरेट शुगर फ्री वाले आणि ते साखर कारखान्याच्या संचालक बॉडीवरती. इथलं सोडून बोलते म्हणजे ज्याला गरज नाही ना त्याला देव देण्याचा आग्रह करतो. घ्या हा देवाचा स्वभाव आहे. आणि संतांचा स्वभाव कोणाकडे काहीच मागायचं नाही हा संतांचा स्वभाव आहे. विठ्ठला माझा स्वभाव नाही तेव्हा मी तुझ्याकडे मागू शकत नाही. काहीतरी मागावं तुकोबाराय. ठीक आहे तुमच्या वडिलांचं प्रमाण तुम्ही दिलं मला. काही मागणे हे आम्हा अनुचित. आता प्रमाण परत एकदा ऐका. काही मागणे हे आम्हा अनुचित. थोडासा बदल करते कीर्तनातून ऐका. काही मागणे हे आम्हा अनुचित आणि काही मागणे हे आम्हा उचित.
आहे. समजा साडी फाटली, लय गुंडे गळायला लागले. साडी फाटली, अहो ऐकलं का? येत्या 1 जानेवारीला नवीन वर्षाला मला नवीन साडी घ्यायची. साडी फाटली, जुनी झाली, किती दिवस वापरू? नवीन साडी घ्या. साडी फाटली म्हणून नवीन साडी मागणं उचित आहे, पण अहो ऐकलं का? साडी फार मळाली, धुवून द्या. मागणी अनुचित आहे. विठ्ठला तसं आता सिद्धांत समजावून घ्या. भगवंताकडे मागणी करत असताना प्रापंचिक मागणी अनुचित आहे, पण पारमार्थिक मागणी उचित आहे. मग तसं तुकोबाराय काहीतरी उचित मागा, प्रपंचातलं नका मागू. हो मला माहिती आहे, नलगे मुक्ती धन संपदा, धन नको संपदा नको, ठीक आहे, पण काहीतरी उचित, तुम्हाला उचित असणार मागा ना. तुकोबाराय म्हटले देवा फारच आग्रह करतोस आणि वेळ व्हायला लागलाय, आता फार अंत बघत नाही तुझा देवा. तुझी फार इच्छा आहे ना, तर मी तुझ्याकडे मागणी करणार आहे. पण देवा लक्ष देऊ नाही, मी तुझ्याकडे मागणी करत असताना जे माझ्या वडिलांनी केलं, जी पारमार्थिक सेवा केली, तुझ्या चरणाची सेवा केली, तीच चरणाची सेवा मी तुला मागणार आहे. पण ही मागणी करत असताना देवा तू तुझ्या पदरचं देत नाही आणि मी भीक मागत नाही, कारण ती माझ्या वडिलांची मिरासदारी अभंगाचं पहिलंच इथे अभंगाची सुरुवात करत असताना तुकोबाराय वडील हा शब्द वापरतात. आज जो प्रसंग आहे त्याला अनुसरून थोडस प्रत्येकाला माझा आग्रह असतो, बरं का. माझा आग्रह असतो की प्रत्येकाला आपले वडील, आपला बाप जिवंतपणे समजावा. मागून नंतर रडण्यात काय मजा आहे सांगा बरं. आता गेले, आता तुम्ही कितीही रडला तरी ते पुन्हा माघारी येत नाही. म्हणून मी नेहमी म्हणते, डोंगराड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल, पण मातीआड गेलेले मायबाप सज्जन हो पुन्हा दिसत नाही, पुन्हा माघारी येत नाही. तसे इथं तुकोबाराय वडील या शब्दानं अभंगाची सुरुवात करतात. कुणाला म्हणावं वडील, कसं असतं वडील, कसा असतो आपला बाप, काय करतो तो बाप तुमच्या आणि माझ्यासाठी, थोडस सांगून जाईल आणि मग पुढच्या चरणाकडे जाईल. विठ्ठला विठ्ठला काय करतो हा बाप तुमच्या माझ्यासाठी सज्जन हो, लक्ष देऊन ऐका. मोठी गोड कविता आहे, कधी तुम्ही ऐकली असेल, ऐकली नसेल, पुन्हा ऐका. बाप स्वाभिमानी बाण, बाप कण खर कणा, त्या
सज्जन, मला फार आवडतात यातले शब्द. कवी म्हणतो की बाप कोणाला म्हणावं. बाप तुमच्या माझ्या जीवनामध्ये एक कण्याची भूमिका निभावत असतो. जसं तुमच्या माझ्या शरीराला आधार देणारा जर कोण असेल तर तो कणा आहे. पाठीचा कणा तो तहाटपणे उभं राहायला शिकवतो. तसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुम्हाला मला स्वाभिमानानं जगायला शिकवणारा जर कोण असेल तर तो बाप आहे सज्जन. बाप कितीही गरीब असू द्या, अगदी रस्त्याच्या कडेला दगड फोडणारा पाथरवट जरी बाप असला ना तरी तो, किंवा शेतावरती मोलमजुरी करणारा जरी असला ना तरी तो आपल्या मुलांना म्हणत असतो, अरे मी आहे ना, जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला कधी कुणापुढे हात पसरण्याची गरज नाही. म्हणून म्हटलं स्वाभिमानानं जगायला शिकवणारा बाप असतो. त्याची कवी म्हणतो, त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याच्या गामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. ओ पहाडासारखा जरी तो दिसत असला ना तरी त्याचा अंतःकरण मात्र गुलाबाच्या फुलासारखा आहे. मृदू आहे, मुलायम आहे. त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब. गुलाबाचं फुल त्याच्या पाकळीला स्पर्श करतात त्याच्यावरती उरखडे उठतात. लाजाळूच्या झाडाला स्पर्श करतात त्याच्या पाकळ्या मिटल्या जातात. तसं बाबाचं अंतःकरण संवेदनशील आहे, पण तरी सुद्धा तो आपली संवेदना बाजूला ठेवतो आणि तुमच्या माझ्यासाठी दोन भूमिका बजावत असतो. कोणत्या दोन भूमिका? बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागत म्हणून घर झोपते खुशाल. बाप तुमच्या माझ्या जीवनामध्ये तलवार आहे म्हटले आणि पुढे जाऊन म्हणतात ढाल आहे. असं का बरं केलं? एकदा तलवार म्हटले, पुन्हा ढाल म्हटले. काय तलवारीची भूमिका, काय आहे ढालीची भूमिका? मी तुम्हाला प्रश्न करते, साधा सोपा अगदी छोटासा. युद्धामध्ये तलवार महत्वाची का ढाल महत्वाची हो? बोला ना. मग तलवार न्यायची नाही का? आपण सहज म्हणतो, अरे लढायला चालला तलवार घरी ठेवली. म्हणजे तलवार सोबत असणं गरजेचं आहे. पण एक सांगू सज्जन हो, तलवार महत्वाची आहे नाही असं नाही, पण तलवारीपेक्षा थोडी अधिक का? आठवाना तो प्रसंग. राजे आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. गरजला होता माझा ताना. देवान राठोड सोबत युद्ध करत असताना तानाजी मनुष्य धारातीर्थी पडला. सांगाणा त्याच्याकडे तलवार नव्हती का? अहो त्याच्याकडे तलवार होती हो, पण ढाल तुटली माझ्या तानाची आणि म्हणून उदयभान राठोडच्या हाताला लागला. नाही तर माझा तानाजी मनुष्य असा कुणाच्या हाती लागण्यासारखा नव्हता हो. मला इतिहासामध्ये जायचं, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय, युद्धामध्ये तलवार महत्वाची आहे पण त्याही पेक्षा अधिक ढाल महत्वाची असावी. म्हणूनच की काय कवीने इथं बापाला दोन उपमा दिल्या, एक तलवारीची आणि एक ढालीची. आता एका वाक्यात ऐका, तलवार काय करते आणि ढाल काय करते? तलवार समोरच्या वरती घाव घालण्याचं काम करते आणि ढाल समोरच्याचा घाव आपल्या अंगावरती घेण्याचं काम करते. तसं बाप कुटुंबावरती येणारं कोणतंही संकट असू द्या, ढालीसारखं पहिलं स्वतःच्या अंगावरती घेतो. आठवणा तो 4 वर्षापूर्वीचा काळ, ती कोरोनाची आलेली महामारी. कितीतरी लेकरांचे बाप गेले महाराज. बोलायला गेलं तर कर्ण भरून येत का? अरे त्या बापानं ढालीसारखं कुटुंबाचं संरक्षण केलं आणि स्वतःवरती त्या कोरोनाचा घाव घेतला हो. असाच एक काहीसा घडलेला प्रसंग राहवत नाही म्हणून सांगून जाते सज्जन हो. घरामध्ये बाप असावा, जर बाप नसेल तर ते घर किती विखुरलं जातं, ते घर किती कोलमडून पडतं, हे दुःख आम्ही अनुभवलंय. 4 वर्ष झाले. 10 जून 2021 चा तो दिवस कधीच मी विसरू शकणार नाही. 4
वय वर्ष अवघ 44. माझे दाजी, माझ्या 2 नंबरच्या ताईचे मालक, 7 वर्षाचा चिमुकला मुलगा आपल्या बापाचा पिंड घेऊन इकडं तिकडं धावत होता. अरे ज्या लेकरानं आपल्या बापाच्या बोटाला धरून जीवनाची वाट चालायची होती, ते लेकरू आपल्या बापाचा 10वा साजरा करत होतं. काय प्रसंग ओढवला असेल विचार करा तुम्ही. अशी कितीतरी उदाहरण आहेत महाराज, अशी कितीतरी उदाहरण आहेत की त्या लेकरांना आपल्या बापाच्या राखेला सुद्धा हात लावता आला नाही. अगदी प्रसिद्ध असणारे आमचे तबला वादक, मृदंग वादक, मृदंग सम्राट आमचे गोविंद बिलारे सर, त्यांची पत्नी अक्षरशः डाय मोकळून रडत होती. म्हणली, कल्याणी मी किती दुर्भाग्य आहे की माझ्या नवऱ्याचा 13वा सुद्धा मला करता आला नाही, त्यांच्या रक्षा विसर्जनाला सुद्धा जाता आलं नाही. आजही माझी लेकरं रात्री 12 वाजता दरवाजा वाजला की उघडून बघतात, त्यांना भास होतो पप्पा आले की काय, कार्यक्रमावरून आले की काय. मी का सांगते, अरे 4-4 वर्ष होऊन गेली या घटनेला. त्या कुटुंबांना जाऊन तुम्ही भेटी द्या. ज्यांच्या घरातला बाप गेलाय ती कुटुंब आजही उभी राहू शकत. मी मावशी म्हणून आधार देते, मामा म्हणून आधार देते, काका म्हणून आधार देतात. पण एक सांगू तुम्हाला, मावशी बापाचं प्रेम देऊ शकत नाही, मामा बापाचं प्रेम देऊ शकत नाही. म्हणून बाप घरामध्ये असावा. म्हातारा असला तरी चालेल, अंथरुणावरती पडून असला तरी चालेल, पण बाप घरामध्ये जिवंत आहे ना, तोपर्यंत तुम्हाला मला कशाची भीती नसते. सज्जन हो, जीवनातला सर्वात मोठा आधार जर काय असेल तर तो बाप आहे. आणि म्हणून कवी शब्द वापरतो, आई घराचाच पाया, बाप घराचाच पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचा पाया, तेव्हा कोसळते घर. बाप म्हणजे जणू की वाल्या पोळ्याची जमात, त्याच्या बापामध्ये नाही कुणी वाटे करी होत. काय करतो हा बाप तुमच्या माझ्यासाठी? घर बायको मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेळा पिसा, एका पैशासाठी. बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा. बापाची अवस्था त्या माशासारखी आहे. पाण्यात राहणारा मासा कधी रडताना पाहिला का तुम्ही? त्याच्या डोळ्यातले अश्रू कधी तुम्हाला दिसले का? याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनामध्ये दुःख येत नाही. अहो, त्याच्याही जीवनामध्ये संकट आहेत, दुःख आहेत, पण तरी त्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाही. बापाची अवस्था त्या माशासारखी आहे, त्याला रडण्याचं स्वातंत्र्य नाही. आई दाय मोकळून रडू शकते, पण बाप रडू लागला म्हणजे माणसं म्हणतात, अरे मर्दासारखा मर्द रडतोस. बापाला रडण्याचं स्वातंत्र्य नाही. हा बाप फक्त एकदा रडतो, केव्हा? जन्मभराच रडतो, लेक जाताना सासरी. बाप साठवतो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची. जन्मभराच रडतो, लेक जाताना सासरी. लेकीचं बापाचं नातं काही वेगळंच असतो सज्जन. लेकीचं बापावरती निरपेक्ष प्रेम आहे आणि बापाचं लेकीवरती निस्वार्थी प्रेम आहे. लेकीला अपेक्षा नाही बापाकडनं आणि बापालाही अपेक्षा नाही लेकीकडनं. ती लेक जन्माला आली ना, तेव्हापासून तो बाप एक स्वप्न पाहत असतो. काय स्वप्न असतं? प्रत्येक बापाचं एकच स्वप्न आहे, माझ्या राजकुमारीचं, माझ्या परीचं लग्न असं काही धडाक्यात करणार की पंचक्रोशीत असं लग्न झालं नसेल. याचं एकच स्वप्न, माझी राजकुमारी, माझ्या काळजाचा तुकडा, माझी परी, तिचं फार धूम धडाक्यात मी लग्न करणार. मग अगदी शेती गहाण टाकेल, पायाला पानं बांधेल, चपला टाचा जिजूस्तोवर जिजवेल, पण लेकीचं लग्न धूम धडाक्यात करतो तो बाप. तो बाप लेक सासरी जाताना मात्र रडल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात, जनकासारखे विजय रडले सीतेसाठी. अहो, जनक
सांगत असते, हे आई का आई, 3 दिवस झाले लग्नाच्या गडबडीमध्ये बाबा पोटभर जेवले नाही ग, त्यांना पोटभर जेवू घाल. छोट्या दादाला सांगते, दादा रोज रात्री तू उशिरा येतो, तू येत नाहीस तोपर्यंत बाबा जेवण करत नाही. आता मी नाही इथं, माझ्या बाबाची काळजी घ्यायला विसरू नका. तिला एकच काळजी आहे, मी गेल्यानंतर माझ्या बाबाची काळजी कोण घेणार. आणि म्हणून जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. कवी म्हणतो हा बाप म्हणजे नेमकं कोण असतं. शेवटची ओळ ऐका सज्जन हो, हा बाप म्हणजे कोण आहे. बाप म्हणजे जणू की एक झाडच बोल झाड आहे, बोलत नाही. बापाचं प्रेम मुक प्रेम असतं महाराज. आई बोलून मोकळी होते, बाप बोलत नाही, मुक प्रेम आहे. बाप म्हणजे जणू की एक झाडच बोल, बाप म्हणजे जणू की एक अव्यक्त माऊली. म्हणून या बापासाठी काय करावं, कवीचा निरोप तुमच्या पायाशी ठेवते सज्जन हो, ऐका. बाप थकल्यावरी त्याचा बनावे आधार, नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर. किती तुम्ही पितर घातली, नंतर काशीला जाऊन पिंडदान केलं ना तरी उपयोग नाही. म्हणून जिवंतपणे बाप समजावून घ्या. आणखी बाप कसा असतो कवी वर्णन करतो. ओ रामंदी माया त्याच्या काळ्या मेघवाणी, दाखवे ना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू संसाराचा काला हा कला, गरीबर तू थांब गया ऐक त्याची धापळ. गरीबर तू थांब गया ऐक त्याची धापळ. लय अवघड है गया उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड है गया उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड है गया उमगाया बापर. पाठीमागे एकच हेतू आहे की तो बाप तुम्हाला मला कळावा जो तुकोबारायांना कळाला. आणि म्हणूनच की काय, तुकोबारायांनी तो स्वाभिमान सांभाळला. आपल्या वडिलांच्या नावाला कुठे धक्का लागू दिला नाही आणि देवाकडे मागणी केली, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगाकडे चरणाची सेवा मागितली. चरण शब्द का वापरला अर्ध्या मिनिटामध्ये ऐका. चरण शब्द फार महत्वाचा आहे. पाय वेगळे चरण वेगळे. एका वाक्यात व्याख्या ऐका. जे तीर्थ घेण्याच्या लायकीचे असतात त्यांना चरण म्हणतात आणि जे चालण्याच्या कामी येतात त्यांना पाय म्हणतात. लक्षात येतं ना. आणखी ऐका, आचरणामध्ये फरक पडला का चरणामध्ये फरक पडतो. कसा तुम्ही म्हणाल, कल्पना करा. समजा एसटीमध्ये एखादी माता माऊली चढते, चढता चढता एखाद्याचा धक्का लागला, जर रागीट स्वभावाची असेल तर ती काय करते, पायातला जोडा काढते त्याच्या डोक्यावर मारते, पायातला जोडा काढते त्याच्या डोक्यावरती मारते, म्हणजे त्याच्या डोक्यावरती जोडे. पण कल्पना करा, आता थोडं उलट चित्र डोळ्यासमोर आणा. त्याच एसटीतनं जर एखादा महात्मा उतरला तर ती माऊली धावत पळत जाते, त्याचं दर्शन घेते. ते महाराज म्हणतात, अहो थांबा थांबा जरा, पायामध्ये जोडे असू द्या महाराज असू द्या. त्याच्या जोड्यावरती डोकं ठेवते. वाक्य कळलं का? त्याच्या जोड्यावरती डोकं ठेवते आणि तिकडे त्याच्या डोक्यावरती जोडे मारते. याला कारण आचरणातला फरक आहे. म्हणून सांगितलं ज्याचं आचरण आहे त्याचे चरण आहेत. चरण तिघांचे, चरण देवाचे, चरण संतांचे, चरण गुरुचे. आणि म्हणून तुकोबारायांनी शब्द वापरला, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा, तुझ्या चरणाची सेवा माझ्या वडिलांनी केली आणि तीच मला सुद्धा करायला मिळावी, हीच माझी तुझ्याकडे मागणी देवा. पण देवा,
ही मागणी करत असताना मी हक्कानं मागतो. का हक्कानं मागतो? असं तुमच्या वडिलांनी तुकोबाराय काय केलं? अभंगाचं दुसरं चरण. उपवास परणे राखीला दारवंटा, उपवास परणे राखीला दारवंटा, उपवास परणे राखीला दारवंटा, उपवास परणे राखीला दारवंटा. केला भोगवटा तू आम्हाला केला भोगवटा आम्हाला गी. उपवास परणे राखीला दारवंटा, उपवास परणे राखीला दारवंटा. केला भोगवटा केला भोगवटा आम्हाला गी. उपवास परणे राखीला दारवंटा, उपवास परणे राखीला दारवंटा. उपवास परणे राखीला दारवंटा, उपवास विठोबार कुमार एक माझी विनंती आहे तुम्हाला. आपण पुष्पवृष्टी घेणार आहे की नाही जागेवरून, बरोबर? जागेवरून घेणार आहे ना? आणि ते होईल सगळं. मला सांगा जागेवरून घेणार आहे की मग आता एक काम करा, आपल्याकडे वेळ 10 ते 15 नाही टाकायची. ताटात गोळा करणार का? ठीक आहे. पण लोकांना वाटायचं का फुलं? हा, मग आता एक करायचं, 1-2 जणांनी फक्त ना सगळ्यांना फुलं वाटून ठेवा. आता वेळ फार महत्वाची. 11:15 खरं तर कीर्तन संपवायचं होतं आपल्याला, पण उशिरा सुरू झालं की पुढे उशीर होत चाललाय. पण आपण 12ला सगळ्यांना फ्री करणार, अगदी माझ्या सहित सगळे घरी जायला मोकळे. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा मालगी. तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या वडिलांनी काय काय केलं ऐका. उपवास केला. कोणता उपवास केला? व्रत एकादशी करेन उपवासी, एकादशीचा उपवास केला. आता हे पारण म्हणजे काय ऐका सज्जनो, अगदी धावतं सांगते. पारण 5 पर्वकाळ आहेत आपल्याकडे. पर्व विशेष भागवत धर्मी, वामन जयंती रामनवमी, नरसिंह जयंती कृष्णाष्टमी, उत्तम उत्तम शिवरात्र. मोजा
रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि महाशिवरात्र हे 5 उपवास आणि एकादशी हे उपवास आहेत ना, हे संध्याकाळी सोडायचे ऐकताय ना, हे संध्याकाळी सोडायचे नाही, दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर सोडले जातात हे उपवास. त्याला पारणं असं म्हणतात. कळलं का? पारणं कशाला म्हणायचं? म्हणजे महाशिवरात्र दुसऱ्या दिवशी सोडायची, रामनवमी दुपारी 12:30ला नाही, दुसऱ्या दिवशी सोडायची, कृष्णाष्टमी रात्री 12:30ला, कृष्णाचा जन्म झाला का बसले मसाले भात खायला, असं करायचं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर सोडला जातात हा उपवास, त्याला पारणं असं म्हणतात. तर देवा, माझ्या वडिलांनी उपवास केला, पारणं केलं आणि तुझा दारवंटा राखला. दारवंटा शब्दाचा अर्थ ग्रामीण भाषेमध्ये उंबरटा. मग उंबरटा राखला म्हणजे उंबऱ्यात बसून राहिले का? नाही. ज्ञानोबाची ओवी आहे का, गोड ओवी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तो ज्ञानाचा कुरुठा येत सेवा दारवंटा. दारवंटा कशाला म्हटलं? सेवेला म्हटलं. मग तुझा दारवंटा राखला म्हणजे काय केलं? तर देवा तुझी सेवा केली बरं का. आणि ती सेवा करण्याकरता घेईन मी जन्म, यासाठी देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा, तुझ्या चरणाची सेवा आम्हाला करायला मिळावी बरं का. ती सेवा माझ्या वडिलांनी केली, तो दारवंटा माझ्या वडिलांनी राखला. आणि सगळं कुणा करता केलं? केला भोगवटा आम्हाला घे. महिला वर्गात आता खरं खरं आणि पटापट बोला, तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करता की नाही? करता. कुणा करता? करता लेकरांकरता. 16 सोमवार करता का? करता. कुणा करता? करता लेकरांकरता. बरोबर की नाही? अष्टविनायकला जाता, कशा करता जाता? लेकरांचा नवस फेडण्याकरता. तुळजापूरला जाता, कशा करता? आई साहेब लेकरांना सुखाचं ठेवा. म्हणजे आपण सगळं करतोय, कुणा करता करतोय? हो लेकरांकरता. आणि तरी मी 10वीतलं पोरगं नाकाचं शेंबूड पुसताय ना, तरी ते छाती कडून विचारतो बापाला, तू माझ्यासाठी असं काय केलं? अरे बाबा, बापानं तुझ्यासाठी माझ्यासाठी काय केलं हे कळण्याकरता आपल्याला बाप व्हावं लागेल. तोपर्यंत बापानं आपल्यासाठी काय केलं ते कळू शकत. मी नेहमी म्हणते, आई होणं किती कठीण आहे हे आई झाल्याशिवाय कळत. हे मी काय सांगू शकते, कारण मी 2 लेकराची आई आहे. लक्षात येतं ना? हा, मग तसंच आहे, बाप होणं किती कठीण आहे. बापानं आपल्यासाठी काय केलं हे कळण्याकरता आपल्याला बापाच्या भूमिकेत जावं लागेल. तोपर्यंत कळू शकत नाही. जुने कीर्तनकार सांगायचे पा, जुने कीर्तनकार 31-35 वर्षाचा बाळू होता आणि काहीतरी दुपार तसं 12च्या सुमारास उन्हाची वेळ पत्र्यावर चढून घरावरती चढून काहीतरी काम करत होता. टीव्हीचे अँटीना बिंटीना काय असते ना, ते काहीतरी करत होता काम. आणि 80 वर्षाचं म्हातार सारखा आवाज यायचा, बाळू अरे बाबा 11:45 वाजले, हे सूर्य डोक्यावरती नुसता तळपतोय, अरे ऊन लागतंय, पत्रा तापलाय, पायाला चटके बसतात, खाली उतर. कोण म्हणतंय? हा, सावलीत बसलेलं म्हातार. म्हातार कुठे बसले? पण तळमळते. उन्हात कोण आहे? उन्हात बाळू आहे, पण तळमळतंय कोण इकडं? आता ऐका, दृष्टांतातली गंमत नीट समजावून घ्या सज्जन. अरे माझा ऐक बाबा, खाली उतर. तो बाळू वरून म्हणायचा, बाबा तुम्ही ग बसा. पण म्हातारं ग बसेल का? म्हातारं कधीच ग बसत? आजीबाई, ज्याचं कोणी ऐकत नाही पण जे बोलल्याशिवाय राहत नाही त्याचं नाव म्हातारं. त्याचं कोणी ऐकत नाही का, पण बोलल्याशिवाय. तसं हे म्हातारं काही ग बसेल. अरे बाळू ऐक माझं, जरा ऊन खाली उतरल्यावर मग 3:30-4च्या सुमारास वर चढ. अरे चटकं बसतात, खाली ये खाली ये. तो तिथून दम द्यायचा, बाबा मला माझं काम करू द्या, उगाच डिस्टर्ब करू नका, शांत बसा बघू बरं, माझे पाय बसतात, तुम्ही कशाला तळमळताय? मला ऊन लागतंय, तुम्हाला काय होतंय? बापाची भूमिका त्याला काही कळना. पण म्हातारं हुशार होतं, त्यानं काय केलं माहितीये? म्हणलं तसा बाळू खाली यायचा नाही. मग म्हाताऱ्यानं काय केलं? त्याच बाळूचा 1-1.5 वर्षाचा पिंट्या पाळण्यात खेळत होता. 1-1.5 वर्षाचं लेकरू. त्या म्हाताऱ्यानं ते लेकरू उचललं आणि बाहेर अंगणात उन्हात असं पोतं टाकलं आणि त्या पोत्यावर नेऊन मांडलं. आता ते 1.5 वर्षाचं लेकरू थोड्या वेळ खेळलं, पण जसं उन्हाचं चटकं बसायला लागलं, 10-15 मिनिटांनं त्यानं जे रडायला सुरुवात केली, जे रडायला लागलं आणि ते रडण्याचा आवाज आता पत्र्यावर चढलेल्या बाळूला ऐकला. आणि मग बाळूचं लक्ष गेलं आणि तिथून बाळू म्हणतो, ओ बाबा, तुमचं काय डोकं बिकं फिरलं का काय? त्या
कोण म्हणतोय आता? तेव्हा म्हातारं काय म्हणलं माहितीये काय का? म्हाताऱ्याचं वाक्य, हे बघ बाळू, तुला जर वाटत असेल की मी तुझ्या पिंट्याला उचलून सावलीत न्यावं तर त्यासाठी तू पहिला खाली उतरून सावलीत. दृष्टांत संपला. सिद्धांत हा आहे की तुम्ही वडिलांच्या भूमिकेत गेल्याशिवाय तुम्हाला वडील म्हणजे नेमकं काय असतं ते कळणार नाही. विठ्ठला आठवलं म्हणून सांगूनच जाते. अर्ध्यात 10 मिनिटं ऐका सज्जन हो. नवीनच असं एक 2-4 वर्ष झालेलं लग्नाला झालेलं दाम्पत्य असं यात्रेला गेलं आमच्या शिरवळला. शिरवळ माहिती ना, जवळचं ठिकाण सांगते. शिरवळच्या यात्रेला आलं. यात्रेत फिरले, अंबाबाईचं दर्शन घेतलं, शॉपिंग केलं आणि घराकडे निघाले जायला. आणि तेवढ्यात त्यांचं 2 वर्षाचं लेकरू होतं ते यात्रेत हरवलं. आता हरवल्यानंतर आईची काय अवस्था झाली असेल हो. महिला वर्ग नीट ऐका, कान देऊन तुमच्यासाठी सांगते. जी मोठमोठ्याने रडायला लागले, हाका मारते, लेकरू काही सापडे ना, याचाही जीव कासावीस झालेला, बापाचा सुद्धा. पण त्यांचं सुदैव असं की अर्ध्या तासाने लेकरू सापडला. तर उशीर झालाय ना, तेव्हा लगेच सापडलं. सापडल्यानंतर त्या माईने त्याला उचलून घेतलं, कडेवरती घेते, पटापटा पटापटा पटा त्याचे नुसते मुठे घेते. आणि मग भेटीचा कार्यक्रम संपला आणि घरी जायला निघाले. आणि थोडा वेळ गेल्यानंतर एसटीत बसल्यानंतर थोडा वेळ गेला आणि तिचं सहज लक्ष पाठीकडे गेलं. पाठीवरती होतं शिवाजीनगर, तालुका खंडाळा. ती म्हणली, अहो आपण पुण्याला राहतो, मग स्वारगेटला जाणाऱ्या एसटीत बसायचं सोडून आपण गावाकडे जाणाऱ्या एसटीत कशाला बसलो? तो म्हणला, नाही बरोबर आहे. ती म्हणली, नाही हो, आपण चुकीच्या एसटीत बसलोय. आपल्याला पुण्याला जायचंय, आपण कात्रजला राहतो ना, मग आपण स्वारगेटला जाणाऱ्या एसटीत बसलं पाहिजे. आपण हे खंडाळ्याला जाणाऱ्या शिवाजीनगरच्या एसटीत, गावाकडच्या एसटीत कशाला बसलो? त्यानं काय उत्तर दिलं ते ऐका. तो म्हणला, काय ग, अर्धा तास, फक्त अर्धा तास आपलं लेकरू यात्रेमध्ये हरवलं. किती वेळ? फक्त अर्धा तास ते आपल्या डोळ्याआड गेलं, दिसला नाही. तर काय तू रडत होती, काय तुझी अवस्था झाली बघवत नव्हती. माझाही जीव किती कासावीस झाला होता. कधी एकदा त्याला भेटतोय, कधी एकदा डोळे भरून बघतोय, कधी एकदा त्यानं आई म्हणलेली हाक ऐकतोय. किती कान आतुरले होते, किती डोळे आसुसले होते त्याला पाहण्याकरता. किती वेळात? फक्त अर्धा तासात. फक्त अर्धा तासात जर आपली ही अवस्था होते तर आज विचार कर, 10 वर्ष झालं मी माझ्या म्हातारीला गावाला सोडून पुण्याला राहतो. अगं माझी आई, माझा बाप सुद्धा तिथं अंगणामध्ये कासावीस होऊन माझी वाट पाहत असेल ना. कधी येतोय माझा बाळू, रविवारच्या सुट्टीला येईल, दिवाळीच्या सणाला येईल, गावच्या जत्रेला तरी येईल, म्हणून माझा बाप, माझी आई सुद्धा माझी वाट पाहत असेल ना. तेही कासावीस झाले असतील, त्यांचे डोळे आसुसले असतील मला पाहण्याकरता, तिचेही कान आतुरले असतील मी आई म्हणून हाक मारण्याकरता. कधी कळलं हे? कधी कळलं? आपल्यावरती वेळ येते तेव्हा कळतं सज्जन हो. म्हणून सांगते तुम्हाला, बाप जिवंतपणे समजून घ्या, नंतर उपयोग नाही, नंतर उपयोग नाही. विठ्ठला त्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी खूप केले म्हणून तुकोबाराय म्हणतात. फार काही नाही, त्याच्या उपकाराची जाणीव ठेवा आणि त्या बापाची जी परंपरा आहे ती परंपरा सांभाळा. तुकोबाराय म्हणतात, मीही ती परंपरा सांभाळली आणि देवा आता तुझा मी दास झालो. अभंगाचा अंतिम चरण धावतो. वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा वंश परंपरा आदिले अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा वंश परंपरा दासन अंकित. तुका मोकलीता लाज कवना, तुका मोकलीता लाज कवना, तुका मोकलीता लाज कवना, तुका मोकलीता लाज कवना.
कपन पुन्हा शेकाणा उल्लेख करते हरिभक्ती परायण वैकुंठवासी गुलाबरावजी मुकुटराव भोसले दादा. या दादांचं प्रथम पुण्यस्मरण. दादांचा जीवनपट मी सुरुवातीला उलगडून दाखवला. सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने पुढाकार घेणारे, राजकीय क्षेत्राचा वारसा असणारे, कुटुंबाला सांभाळत अनेकांचा संसार उभा करणारे, सर्वांचे लाडके, सर्वांचे प्रिय असणारे दादा. मागील वर्षी 90व्या वर्षी इहलोकाची यात्रा संपून देवलोकाला गेले. त्या दादांचं प्रथम पुण्यस्मरण. दादांच्या आत्म्याला सद्गती लाभावी. उर्वरित असणारा परिवार, दोन्ही असणारे चिरंजीव दत्तात्रेय भोसले आणि नितीनरावजी भोसले, त्याचप्रमाणे तीनही असणाऱ्या कन्या लता दिदी, सुरेखाताई आणि काय राणीताई आणि सुनबाई असतील, नातवंड असतील, ह्या सगळा परिवार दादांच्या जाण्यानं जे दुःख त्यांच्यावर आलेलं आहे त्या दुःखातून सावरण्यासाठी भगवंतानं धैर्य द्यावं ही सदिच्छा. ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं ते पुन्हा एकदा नामोल्लेख करते आमचे DM अप्पा भोसले. त्यांना शतशः धन्यवाद. ज्यांनी गोड साथ केली ते आमचे मृदंगवादक मच्छिंद्र महाराज दावले, त्याचप्रमाणे तबला वादक बाबा, पेटी वादक आता नावं माहीत नाहीत, गायक मंडळींमध्ये असणारे आमचे दीक्षित महाराज, भोसले महाराज आणि जी तुमच्या समोर आता गोड नाचत होती की नाही, हे लहान लेकरांचा नामोल्लेख करणं त्याच्यासाठी 1-2 मिनिटं खर्ची करते. सज्जन हो, आमच्या भोर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बणेश्वराच्या शेजारी असणारं माळेगाव, या माळेगाव ठिकाणी असणारे प्रेममूर्ती आमचे आदरणीय नवनाथ महाराज लिमण हे ज्या अनाथ लेकरांचे माय आणि बाप झालेले आहेत ती अनाथ लेकरं माऊली आधार आश्रम, बरं का, अनाथ आश्रम नाही, आधार आश्रम नाव दिलेलं आहे. म्हणजे ही माऊलीचीच लेकरं आहेत पण त्यांना मायबाप नाहीत अशी लेकरं तिथं महाराजांपाशी आणून सोडवली जातात. महाराज त्यांची कुठल्याही प्रकारची फी न घेता सांभाळ करतात, बरं का. मग हे सगळं कशावरती चालतं? जवळजवळ 60-65 लेकरं, अनाथ लेकरं त्या आश्रमामध्ये वाढतायत, राहतायत. सोपं नाही महाराज. घरामध्ये जर 4 माणसाचं कुटुंब असेल आणि 2 दिवस जर एखादा पाहुणा वाढला तर आपल्याला प्रश्न पडतो काय भाजी करू. आज 60-65 लेकरांना सांभाळायचं, केस कापण्यापासून कपड्यापासून ते चपलापर्यंत भागवायचं, हे सोपं नाही महाराज. आपल्याला 2 लेकरं सुद्धा आपली स्वतःची पोटची असली तरी जड होतात. 60-65 लेकरं हे प्रेममूर्ती आमचे नवनाथ महाराज सांभाळतात. फार काही आपण करू शकत नाही. थोडासा हातभार म्हणून ती माझ्या बरोबर जिथे कीर्तनाला जाईल तिथं 4-2 लेकरांनी सोबत घेऊन जात असते. तुमच्यातलीच काही लोक त्यांना मदत करत असतात. महाराज स्वतः कीर्तन करतात, जे मानधन मिळतं त्या मानधनावरती आणि ती थोडंफार सरकारी अनुदान याच्यातून या लेकरांचा सांभाळ करत असतात. या कीर्तनाच्या माध्यमातून एकच आव्हान मी तुम्हाला करून जाईल, असं तुमचा माझा प्रपंच आपण कितीही रंगवला तरी शेवटी म्हातारपणामध्ये मुलं आपल्याला ऐकवतात, तुम्ही आमच्यासाठी असं वेगळं काय केलं, ते तुमचं कर्तव्यच होतं. पण एक सांगू, तुम्ही एखादा वाढदिवस जर या लेकरांच्या आश्रमात जाऊन केला ना तर ती लेकरं जन्मभर तुमचे उपकार विसरणार नाहीत. कुठलंही एखादं आपल्या घरामध्ये असणारं कार्य त्या लेकरांच्या तिथं जाऊन जर तुम्ही साजरं केलं, कधीतरी 10-5 रुपयाचा खाऊ नेला, 4-2 रुपयाची कपडे नेले, 4-2 रुपये त्यांना मदत केली शिक्षणासाठी, तर ती वायाला नक्कीच जाणार नाहीत. नक्कीच तुमच्या पदरामध्ये त्याचं पुण्य पडल्याशिवाय राहणार नाही. सज्जन हो, म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून एकच आव्हान करेल, यथाशक्ती मदत करत चला. खरं तर आज यांना आणण्याचं नियोजन नव्हतं पण रात्री आप्पांनी फोन केला, ताई तुम्ही ते बोलला होता ना की लहान लेकरं घेऊन येता म्हणून, या ना घेऊन. आम्हाला फार नाही पण थोडीफार आम्ही आमच्या परीने मदत करू. या ठिकाणी माऊली आधार आश्रमासाठी या भोसले परिवाराकडनं 5000 रुपयाची मदत करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं का. आणि त्यांच्याच हस्ते नंतर शौर्य सिद्धार्थ ही मुलेकर पुढे येतील. या बरं ताई, द्या बरं मुलांच्या हातामध्ये. बरं ठीक आहे. हा तर असो, पुनश्च एकदा या भोसले परिवाराला धन्यवाद देते. हा एक नामोल्लेख करणं गरजेचं होतं. त्यानंतर गुणीजनांना देखील खूप खूप साऱ्या धन्यवाद देते. तुम्ही देखील या ठिकाणी सर्वजणाला भोसले परिवारातर्फे सगळ्यांना शतशः धन्यवाद देते. आता आपण जय विठ्ठल घेऊया. एक शेवटचा अभंग फक्त एकच म्हणायचा, आम्ही जातो तुम्ही कृपा असे द्यावी, धावता म्हणायचा सरळ सरळ बरं का. हा आणि नंतर मग माऊलीची आरती घ्यायची. बरं, श्रद्धांजली पण एक घ्यायची आहे. तुम्ही मला 12:30 करू नका, एवढं करा. तिकडे लेकरं माझे आज कवडी वेल्ला तालुक्यामध्ये स्पर्धेला गेलेत. हा तिकडे जायचंय, एकच भूमिका नाही हो माझ्या मागे. हा थोडस जलद गतीने आवरायचं आहे. असो, विठ्ठल जय जय विठ्ठल.
आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावे सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी रंग बोलावितो वैकुंठी रंग अंतकाळी तू आम्हाची पावला अंतकाळी तू आम्हाची पावला पूर्ण सहित झाला लुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठाची रंग बोलावितो एकच श्रद्धांजली होणार आहे 2 मिनिटांमध्ये आणि नंतर ज्ञानदेव तुकाराम आणि पुंडलिक वरदा झाले की फुलं टाका किंवा गोळा करायला सुरुवात करा. बोला, एक जण या बोला. हे पहा, कैलासवासी गुलाबराव मुकुटराव भोसले उर्फ दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी हरिभक्तपरायण सौ कल्याणीताई दावले मोरे महाराज राहणार पुणे यांचं कीर्तनाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आज या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्री अशोक पवार या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील. आज या ठिकाणी कैलासवासी मुकुटराव भोसले यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि तुम्ही मला सूचना केली, परंतु आमच्या भादवडीतील आमच्या कुटुंबाच्या 3 पिढ्याचं ऋणानुबंध ज्या आबांनी चालू ठेवले त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव कैलासवासी गुलाबराव मुकुटराव भोसले दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जी कीर्तनरूपी सेवा झाली ती हरिभक्तपरायण कल्याणीताई मोरे